मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पालक बटाटा ग्रेव्हीवाली रस्सावाली भाजी। आता याच्यासाठी लागणारे पालकासाठी लागणारे साहित्य बघू, एकदम वेगळ्या पद्धतीची। रोज रोज त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण बनवूया पालक बटाटा रस्सा भाजी ग्रेव्हीवाली। आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। बटाटा घेतले, टोमॅटो, हिरवी मिरची आणि याच्यात लवंग, 4-5 मिरे, वेलची आणि जिरं आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि पालक आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून घेते। पालकामध्ये पण खूप पालकामध्ये लोहाची कमतरता दूर करते आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं। हाडासाठी पण पालक एकदम छान आहे आणि आता डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी मदत करते। त्वचेसाठी पण भरपूर त्वचेसाठी चांगली होण्यास मदत करतं। असे पालकामध्ये भरपूर फायदे। आपण पालकाची सुकी भाजी करतो, पालक लसूण पालक करतो। आपण आज बटाटा पालक रस्सा भाजी करणार आहे। आता कमीच साहित्यात आहे, एकदम तापत ठेवले। आता आपण त्याच्यात बटाटे तळून घेऊया। हे बटाटे तळायला ठेवले आपण। त्यात आपण बटाटे तळून तोपर्यंत टोमॅटो मिक्स वाटून घेऊया। आणि हिरवी मिरची टाकूया, लसूण आणि हे जे आपण मसाले घेतले, लवंग, वेलची, मिरे आणि जिरे, हे सगळं आपण वाटून घेऊया। ह्याच्यात टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि खडे मसाले वाटून घेतले। बटाटे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे। असे कुरकुरीत झाले असे आपण तळून घ्यायचे बटाटे एकदम छान। आता त्याच तेलात आपण असे पालक तळूया। तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। आता हे मिक्सरमधून वाटून पालकची तेलात परतून घेतली, ती थंड झाल्यावर वाटून घेऊया। आपण तेल तापत ठेवलंय, त्याच्यात आपण हे टोमॅटो, हे लसूण आणि गरम मसाला, जे लवंग, वेलची, मिरे आणि टाकले होते ते तेलात परतून घेऊया। थोडी हळद टाकूया आणि मीठ टाकूया। छान तेल सुटले बघा। टोमॅटो वगैरे टाकलेलं त्याचं पाणी टाकूया। पालकाची पेस्ट केली आपण ती टाकूया। काढून घेऊया। एकदम टेस्टी लागते। अशा पद्धतीने तुम्ही करा बटाटा रस्सा भाजी ग्रेव्हीवाली। आणि वेगळ्या पद्धतीचे त्याच प्रकारच्या मसाल्याच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर ही वेगळ्या पद्धतीची भाजी। त्याच्या आपण जे बटाटे तळून घेतले ते टाकूया। आपली अशी बटाटा पालक रस्सा भाजी, पालक बटाटा रस्सा भाजी, तळलेले बटाटे आपण करून केलेली भाजी वेगळ्या पद्धतीची। तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा।